नाव या रेल्वेसाठी लढणाऱ्यांसाठी लिहिलं जाईल आणि म्हणून आपल्या हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे. हा लढा कशासाठी आहे तर इथल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हा लढा कशासाठी आहे इथल्या शेतकऱ्यांसाठी आहे. मित्रांनो, या रेल्वेचा इतिहास आपल्या सर्वांना पुढचे मान्यवर सांगतीलच, पण रेल्वे अधिनियम कायदा 1989 आम्हाला सांगतो की रेल्वेसाठी भूसंपादन करायचं असेल तर त्याची प्रोसिजर असते. या रेल्वेसाठी भूसंपादन केलं गेलं जातं, पण परिणामी ही रेल्वे या ठिकाणाहून पळवली गेली. आम्ही जर बघितलं तर हा देशातला पहिला सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प होता. पण अगदी अलीकडच्या 15-20 दिवसांपूर्वी आम्हाला बातमी मिळते की हाच रेल्वेचा सेमी हायस्पीड प्रकल्प गुजरात ते धोलेरासकडे वळवला गेलेला आहे. मग आमचा हा प्रकल्प जर असा दुसरीकडे वळवला जात असेल, गुजरातकडे वळवला जात असेल, तर आमचा हक्क आहे. आमच्या हक्कांसाठी उभं राहायचं आणि या उभं राहून आमच्या प्रश्नांसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करू, आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करू. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, मला आपल्या सर्वांचे आभार मानायचे आहे आणि या खऱ्या अर्थानं लढ्यामध्ये आपण सामील होऊन निश्चितच येणाऱ्या काळात चक्का जाम नव्हे तर जेल बंद करू आणि ती रेल्वे सुद्धा जेल बंद करून या ठिकाणी रेल्वे आणू, हाच आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. मित्रांनो, तर कुसुमाग्रजांच्या शब्दात मला एक 2 ओळी सांगायचं आहे की जे हात उचललेले दगडांच्या वर्षावाला रोका ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न राहो व्यर्थ काहीसा, अर्थही येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. या देशाच्या विकासासाठी, इथल्या नागरिकांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कांसाठी खऱ्या अर्थानं सरकारनं हे त्यांचे जे स्वप्न आहे त्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं दिशा देण्यासाठी येणाऱ्या काळात ही रेल्वे मंजूर करावी, हीच LLBचा विद्यार्थी म्हणून मी या ठिकाणी विनंती सरकारकडे करतो. आणि या लढ्यासाठी लढणारे आदरणीय दादा असतील, सर्व नेते मंडळी असतील, आपल्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. येणाऱ्या काळात मोठ्या ताकदीने आम्ही तुमच्यासोबत उभं राहू, हाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करताना थांबतो. रेल्वे आमच्या हक्काची, रेल्वे आमच्या हक्काची, नाशिक पुणे संगमनेर रेल्वे मंजूर करा. धन्यवाद. धन्यवाद दिनेश. यानंतर